हिंजेवाडी IT पार्कमधला सर्वात मोठा फ्रेशर्स जॉब स्कॅम जो फ्लायनॉटपासून चालू झाला, त्यात तो ओनर जे उपेश पाटील हा गेले 8 महिने अटकेमध्ये आहे आणि आता त्याची सुनावणी 17 तारखेला मुंबईला हायकोर्टामध्ये आहे. तर आमची पुन्हा सरकारला तीच विनंती आहे की अशा आरोपींना तुम्ही सोडू नका, कारण का त्यांना जवळपास 15 ते 20 कोटी हे या मुलांकडनं गोळा केलेले आहेत आणि 1000 मुलांना त्यानं ह्यावर्षी फसवलेलं आहे. 1.5 लाख 2 लाख. तर आमची सर्वांना तीच विनंती आहे की सरकारने अजून ह्यात गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे. 5 कंपन्या अजून तर ऑलरेडी त्या ओनर्सला अटकेत आलेला आहे, पण अजून अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये फ्रेशर्स फसतायत. तर हे एक मोठी गोष्ट आहे की आता हायकोर्टला त्याच्या बेलचं ॲप्लिकेशन आहे आणि जर खरंच सरकारनं तिथं लक्ष दिलं असतं आणि आम्हाला स्वतः कामगार मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं मीटिंगमध्ये बसल्यानंतर की आम्ही यात लक्ष घालू. तर लक्ष घालायचा अर्थ असा नाही की तुम्ही 2-2 महिने या गोष्टीवरती बसून राहायचं. तुम्ही एक चांगला सरकारी वकील देणं गरजेचं आहे आणि ह्या मुलांची अमाऊंट कशी रिकव्हर करता येईल, कारण का या सगळ्या मुलांनी 1.5 लाख 2 लाख 2.5 लाख ही रक्कम त्या मुलाला उपेश पाटील जो यातला सर्वात मेन स्कॅमर आहे फ्लायनॉट सॅसचा, आणि 8 महिने तो अटकेत आहे. आणि असे बरेच स्कॅमर्स अजून आहेत ज्यांना तुम्ही पकडायचे. म्हणजे मुलं तर समोरून कंप्लेंट करतायत, पण बऱ्याच पोलीस स्टेशनला हडपसरला काल परवा कंप्लेंट घेतली नाही. तर असं होता कामा नये. प्रत्येक पोलीस स्टेशननी जर मुलं आली की बाबा आमच्याकडून पैसे घेऊन नोकरी IT मध्ये लावतात असं आश्वासन दिलं जाते, तर त्या कंप्लेंट घेतल्या पाहिजेत. वाढीव त्यासाठी CP ऑफिसला किंवा कुठं ॲडिशनल फॉलोअप करायची गरज पडता कामा नये. तर आमची पुन्हा सरकारला विनंती आहे की तुम्ही नीटच्या स्टुडंटकडे लक्ष देता. पुण्यामध्ये जे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये जो स्कॅम झाला, खोटी डिग्री सर्टिफिकेटवर नाही झाला, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं मोठा फ्रेशरचा जॉब स्कॅम आहे, ज्यामध्ये पैसे घेऊन 2-2, 3-3 लाख घेऊन खोटे त्यांना ऑफर लेटर दिलेले आहेत खोट्या कंपनीमध्ये. त्यामुळे हा त्या युनिव्हर्सिटीपेक्षा फार मोठा इश्यू आहे. तर जसं तुम्हाला युनिव्हर्सिटीचा तुम्ही विषय लावून धरला, विरोधक असतील किंवा कोणी असेल, तर तसा फ्रेशरचा जो जॉब स्कॅम आहे, हिंजेवाडी असेल, खराडे असेल, तो जॉब स्कॅम तुम्ही पुन्हा एकदा लक्ष घाला आणि त्याला चांगले सरकारी वकील द्या आणि हे स्कॅमर बाहेर पडता कामा नयेत जोपर्यंत ते मुलांचे पैसे देत नाहीत. धन्यवाद.